शिव पार्वती कैलासामध्ये राहतात आणि पार्वती माता शिवजीची सुंदर स्तुती करतात। कैलास राणा शिवचंद्र मोडी फणींद्र माथा मुकुटी झळा कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोणता। भगवान भोलेनाथाची सुंदर स्तुती माता पार्वतीने केली आणि माता पार्वती भगवान श्री भोलेनाथाला प्रार्थना करतात, भोले बाबा तुम्ही अजन्मे आहात, माझे अनेक रूप बदलले, मी कधी गौरी झाले, कधी अपर्णा झाले, कधी चामुंडा झाले, कधी सती झाले, कधी सावित्री झाले, पण आता तुमच्यापासून माझा वियोग होऊ नये याच्यासाठी मला काहीतरी मार्ग सांगा। पार्वती वियोग होऊ नये याच्यासाठी एकच मार्ग आहे, सत्संग, अखंड सत्संग। मग स्वामी आपण सत्संग करूयात, रोज भगवत चिंतन, रोज एका शास्त्राचं चिंतन, रोज एक कथा। शिवजी माता पार्वतीला सांगतात, पण तिकडे तारकासुर नावाचा राक्षस, त्या राक्षसानं देवदेवतांना खूप त्रस्त केलं, देवतांना सळो की पळो करून सोडलेलं आहे, देवता त्रस्त झालेले आहेत, देवलोकामध्ये अस्वस्थता आहे आणि त्या तारकासुराला वरदान असं होतं की तो शिवपुत्राच्या हाताने मृत्यूला प्राप्त होणार, शिवपुत्रानं मारल्याशिवाय त्याला मृत्यूच येणार नाही। मग असा कुणीही प्रयत्न करू दे, स्वतः शंकरानं प्रयत्न करू दे, तरीही तो मरणार नाही, शिवपुत्राच्या हातनंच त्याचा मृत्यू। आणि शिवपुत्र तर अजून जन्माला आलेलाच नाही, आता कुठे विणवणी करून महादेवाचं लग्न लावून दिलेलं आहे, आणि त्यातही शिव पार्वती यांचा सत्संग, रोज धर्मचर्चा, रोज शास्त्रचर्चा, रोज एक पुराण। सगळ्या देवदेवतांना प्रश्न पडला की भोलेनाथाचं लग्न ज्या उद्देशानं आपण लावून दिलं तो उद्देश तर दुसरीकडेच राहिला, आणि यांचं तर रोज भजन, रोज कीर्तन, रोज पुराण, रोज कथा, आता काय करावं? सगळे देवदेवता भगवान भोलेनाथाकडे आले, भोलेनाथाची प्रार्थना करायला लागले। भोलेनाथाला शरण आले, भक्तिभावानं त्यांना शरण येऊन त्यांची विनंती करतात की भगवान आम्ही तुमच्या दरबारामध्ये शरण आलो, त्याचं एवढंच कारण आहे की राक्षस तारकासूर त्याचा भयंकर आम्हाला त्रास होतोय, त्यानं आम्हाला सळो की पळो करून सोडले, कुठल्याच देवताच्या हातनं त्याचा मृत्यू होत नाही, तो अजेय झालाय, आणि त्याला वरदान आहे शिवपुत्राच्या हातनं मरण येईल म्हणून, शिवपुत्राच्या हातून मरण येईल असं वरदान, आणि तुमचा पुत्र अजून जन्माला आलेला नाही, तुमचं लग्नच आम्ही त्या उद्देशानं लावून दिलं होतं की तुमच्या पोटी संतान जन्माला येईल। भोलेनाथ बोलले, देवतांनो जर आमचं लग्न झाल्यानंतर आमच्या पोटी पुत्र जन्माला येईल आणि तो तुमच्या मदतीला येईल, तुमच्यावरचं संकट दूर कराल, त्या उद्देशानं जर तुम्ही आमचं लग्न लावून दिलं असेल तर तुम्ही चूक केलेली आहे, कारण पार्वती ही सामान्य स्त्रीप्रमाणे नाही, ती साक्षात जगदंबा भवानी, ती भगवती, ती महामाया आहे, ती सामान्य स्त्रीप्रमाणे गर्भधारणा करू शकत नाही, ती जगत जननी आहे, ती माय भवानी, ती ब्रह्मचित्कला आहे। भोलेनाथ आमचा उद्देश तर तोच होता, आणि तुम्ही स्वार्थ भावनेने आमचा विवाह लावून दिला, पण चला तुम्हाला अभय देणं, तुमचं रक्षण करणं, तुमच्यावरचं संकट दूर करणं हे आमचं कर्तव्य आहे, पण पार्वती सामान्य स्त्रीप्रमाणे बाळाला जन्म देईल असं होऊ शकत नाही। मग देवा तारकासूर मरणारच नाही,
जर तुमचा संतानच जन्माला आला नाही तर तारकासूर मरणार नाही, आणि तसं जर झालं तर पूर्ण या सृष्टीमध्ये विस्कळीतपणा येईल. देवलोकामध्ये रोज एक नवीन संकट आहे. हा चाललेला अनर्थ थांबवा भगवान. भोलेनाथ बोलले याला एक मार्ग आहे, तुम्ही एक करू शकता. काय? तुम्ही श्री विष्णू भगवंतानं समुद्र मंथनाच्या वेळेला जे मोहिनी रूप धारण केलं होतं, तर ते मोहिनी रूप भगवान श्री विष्णूला धारण करण्यासाठी सांगा. कदाचित त्या मोहिनी रूपाकडे पाहून जर तुमचा मार्ग, तुमचं जो काम आहे ते काम मार्गी लागलं तर ठीक आहे. सगळे देवदेवता श्री विष्णूकडे आले, विष्णू भगवंताला प्रार्थना केली, भगवान मोहिनी रूप तुम्हाला धारण करावं लागेल. पूर्ण देवदेवतामध्ये अस्वस्थता आहे. तारकासूर नावाचा राक्षस सगळ्यांना त्रास देतोय. जगाच्या कल्याणार्थ भगवान श्री विष्णू म्हणतात काही हरकत नाही. भोलेनाथानं जर सांगितलं असेल मला मोहिनी रूप धारण करण्याकरता तर मी नक्कीच धारण करतो. भोलेनाथाच्या सांगण्यावरनं श्री विष्णूनं सुंदर असं मोहिनी रूप धारण केलं. सुंदर मोहिनी रूप. आणि ते एवढं सुंदर अप्रतिम मोहिनी रूप धारण करून जेव्हा भगवान श्री विष्णू भगवान भोलेनाथाच्या समोर आले तर भोलेनाथ भान विसरले. लीला आहे ही एक. ज्यानं काम जाळलाय तो असा सौंदर्य पाहून भुलणाऱ्यापैकी नाही, पण ही लीला आहे. जगाच्या कल्याणार्थ या दोन देवतांनी लीला केली. भोलेनाथ एवढे भांबावल्यासारखे झाले की मोहिनी रूपाच्या पाठीमागे पळायला लागले. मोहिनीराज भगवान पुढे पळतात, भोलेनाथ मागे पळतायत. भोलेनाथ त्यांच्यामध्ये काम निर्माण झाला आणि त्यांचं तेज पृथ्वीवरती पडलं. पण ते त्यांचं तेज पृथ्वीवर पडल्यावर कदाचित काही अनर्थ घडेल म्हणून अग्निदेवतेनं कबुतराचं रूप धारण केलं आणि कबुतरानं ते तेज त्याच्या चोंचेमध्ये पकडलं. त्याला भयंकर त्रास होऊ लागला त्या कबुतराला. आणि त्या अग्निदेवतेला त्रास झाल्या कारणानं चोंचेतून ती गरळ ओकली त्यानं. ती गरळ पहाडामध्ये जी पडली तर पहाडातून जी प्रवाहित झाली गंगेच्या पात्रामध्ये वाहिली. आणि ते तेज गंगेच्या पात्रामध्ये गंगा मातेनं तिच्या उदरामध्ये ते धारण केलं. त्यातून गंगा गर्भवती राहिली. गंगा माता गर्भवती आहे. भगवान भोलेनाथानं सर्व देवतांना सांगितलं, देवांनो काळजी करू नका, अल्प कालावधीमध्ये माझा पुत्र गंगेच्या पोटी जन्माला येईल आणि तुम्हाला त्रास देणारा तारकासूर, त्या तारकासुराचा तो वध करेल. देवता शांत आहेत, वाट पाहतायत की गंगेच्या पोटी हा पुत्र कसा जन्माला येईल. तर तिकडे गंगा माता गर्भवती झाली आणि गंगेनं एक सुंदर पुत्र जन्माला घातला. तिच्या प्रवाहामध्ये तो वाहत निघालेला होता शिवपुत्र. सुंदर असा तो पुत्र वाहतोय गंगेच्या पात्रामध्ये. त्याच गंगेच्या तटावरती ऋषींच्या पत्न्या, त्यांना कृतिका म्हणत होते, त्यांचं नाव कृतिका. तर त्या कृतिका ऋषी पत्न्या पुत्र प्राप्तीसाठी गंगेची प्रार्थना करत होत्या. गंगा माईची प्रार्थना करत होत्या, आई तुला आईचं अंतःकरण आहे, तू स्त्रीचं दुःख जाणतेस, आम्हाला संतान दे मा. म्हणून गंगा मातेची प्रार्थना. तसं तर गंगेचं खूप मोठं महत्व आहे. वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा. वाचेनं जर सकाळी उठल्याबरोबर किंवा स्नान करत असताना गंगा शब्दाचा जर उच्चार केला तर आपलं पाप धुवून जाण्याचं काम तिच्या नावामध्ये आहे. पण पूर्वी फार छान नावं ठेवल्या जायची. गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी अशी नावं ठेवल्या जायची. आपणही भजन करू. हर हर गंगे हो गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे हो गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे हो गंगे,
युगों से बहते तुम्ही हो, गंगा मातेची प्रार्थना या कृतिका मातांनी केली, ज्या ऋषींच्या पत्न्या होत्या, 6 जणी होत्या त्या। गोड गंगेची प्रार्थना केली आणि अगदी काय म्हणतात आपण जिथे राहतो त्या लोकाला काय लोक म्हणतात? स्वर्ग म्हणतात का, पाताळ म्हणतात का, काय म्हणतात? मग हा मृत्यू लोक आहे। मग मृत्यूचं काम, ती जबाबदारी कुणावर आहे? भोलेनाथावर आहे। मरण प्राप्त झाल्यानंतर कुठे नेऊन ठेवतात माणसाला? स्मशानामध्ये। स्मशानात कोण अखंड राहतो? भोलानाथ। तो या पृथ्वीचा अधिपती आहे, या मृत्यूलोकाचा तो मालक आहे। म्हणून कुठली अडचण, कुठली समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होऊ द्या, अगोदर प्रमुखाला सांगा, म्हणजे भोलेनाथाजवळ ती तुमची कथा व्यतीत करा, त्याला सांगा। खूप चांगल्या पद्धतीनं शिवराजे फाउंडेशन द्वारा आयोजित हा दत्त जयंतीच्या पर्वकाळावरती संगीतमय शिव महापुराण कथा अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन सोहळा आणि विशेष तुमच्या सगळ्यांसाठी एक पुण्य प्राप्त व्हावं त्याच्यासाठी 12 ज्योतिर्लिंग शिव मंदिर भव्य आरास दर्शन आणि अभिषेक सोहळा। पुढच्या वर्षी असं होईलच असं सांगता येत नाही, हा योगायोग आहे। या वर्षी आपल्या सगळ्यांचं सद्भाग्य आहे की एवढ्या चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। 12 ज्योतिर्लिंगाचा अभिषेक अजूनही कुणी केला नसेल तर करून घ्या, कारण असा योग पुन्हा आपल्या जीवनामध्ये कधी येईल सांगता येत नाही। आज इथे या शिवलिंगाला जर अभिषेक केला तर जे मूळ रूप आहेत 12 ज्योतिर्लिंगाचे ते नक्कीच तुम्हाला बोलावते, पण त्याच्यासाठी आपण श्रद्धेने अगोदर इथे आपल्या अंतःकरणातला भाव दाखवणं फार गरजेचं आहे। आणि या 12 ज्योतिर्लिंगाच्या व्यवस्थेमध्ये ज्यांचं खूप मोठं असं अनमोल सहकार्य आहे अशा सौ आरतीताई ललितजी घोगले, सामाजिक कार्यकर्त्या, नेहमीच समाजसेवेमध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान असतं। तेजस्वी फाउंडेशनच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या आरतीताईंसाठी एकदा जोरात टाळी वाजवूयात आपण। 12 ज्योतिर्लिंगाची उभारणी करण्यामध्ये ज्यांनी असं मोलाचं सहकार्य दिलेलं आहे, योगदान दिलेलं आहे, सेवादान दिलेलं आहे अशा समाजसेविका, आणि मला कौतुक वाटतं की त्यांच्या सासूबाई आणि सासरेबुवा इथे कथेसाठी आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळी वाजली पाहिजे, कारण एवढी चांगली सून त्या घरामध्ये आहे आणि सुनेच्या हातनं एवढी सगळी चांगली कामं घडताय त्याच्यासाठी आपण सगळेजण आशीर्वाद देताय, प्रोत्साहन देताय, त्यांच्यासोबत उभे राहता
म्हणून ही गोष्ट देखील आपल्या सगळ्यांना एक शिकण्यासारखी आहे, आदर्श घेण्यासारखी आहे की आपली सून जर होतकरू असेल, कर्तृत्ववान असेल किंवा समाजसेवेमध्ये आपल्या सुनेला जर आवड असेल तर अगदी आपण सुद्धा शंकर पार्वतीसारखं तिच्या सोबत राहणं किंवा तिला प्रोत्साहन देणं आपल्या सुनबाईला हे आपलं सुद्धा कर्तव्य आहे. हे या घोगले परिवाराकडून शिकण्यासारखं आहे आपल्या सगळ्यांना. आणि सगळ्यांचं अगदी तोंड भरून कौतुक. भगवान भोलेनाथाचे खूप आशीर्वाद या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावे. 12 ज्योतिर्लिंगाच्या शिवमंदिराची अगदी प्रतिकृती उभी करणं, त्याच्यामध्ये या घोगले परिवाराचं एवढं मोठं योगदान. जळगाव शहरामध्ये धनवानांची कमी नाही, पण पुण्यवान जे आहेत त्यांच्याच हातनं अशी पुण्यकर्म घडणार आहेत. सत्कर्मामध्ये पुढे येण्यासाठी, सत्कर्मामध्ये दान देण्यासाठी, धर्म कार्यामध्ये आपल्या कष्टाचा काही पैसा खर्च करण्यासाठी पुण्यच असावं लागेल. श्रीमंत लोक खूप आहेत. श्रीमंती, रावण काय कमी श्रीमंत होता का? पण पुण्य कमी होतं. तसं माणसाकडे संपत्ती खूप आहे, पण पुण्य ज्याचं उदयाला आलं त्याच्याच हातनं धर्माच्या कामामध्ये अगदी काहीतरी एक नाविन्य किंवा नवीन काहीतरी त्या व्यक्तीच्या हातनं घडतंय. असा हा घोगले परिवार पुण्यवान आहे. आणि माणसाच्या हाताचं सौंदर्य कशामध्ये आहे याचा आपण कधी अभ्यास केलाय? शास्त्र सांगतंय हस्तस्य भूषणम दानम. हाताचं सौंदर्य काय आहे की जी हात धर्माच्या कामात पुढे आहेत, दानकर्म करतात, सेवा करतात, तीच खऱ्या अर्थानं ती हात सुंदर आहेत. नाही तर एखाद्याचे हात फार कोमल आहेत, आकृती छान आहे, लक्ष्मी सारखे हात आहेत, पण त्या हाताला जर सेवाच नसेल तर त्या हाताला काही महत्व नाही. हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम. सत्य बोलणं हे वाणीचं भूषण आहे. श्रोत्रस्य भूषणम शास्त्र. कानाचं भूषण शास्त्र ऐकणं आहे. भूषणे किम प्रयोजनम. मग एवढं सगळे सामाजिक कामं आपल्या हातानं घडतायत, आपल्या जीवनामध्ये घडतायत. तो व्यक्तीच अलंकारानं परिपूर्ण आहे. त्या व्यक्तीला मी अधिक सुंदर दिसावा याच्यासाठी वेगळा अलंकार घालण्याची गरज नाही. माणसाचं सौंदर्य त्याच्या सुंदरतेवर नसतं, माणसाचं सौंदर्य त्याच्या चांगल्या विचारावर आणि कर्तृत्वावरती असतं. माणसाची उंची शारीरिक उंचीवर नसते, माणसाची उंची त्याच्या विचाराच्या आणि त्याच्या कामाच्या उंचीवर अवलंबून असते. दिसायला सुंदर आहे पण कामाला शून्य आहे. सासूरा नीट सांभाळत नाही, घर नीट सांभाळत नाही, किती जरी सुंदर सून असेल तर काही उपयोग नाही. आपल्या चांगुलपणावरती, आपल्या कर्तृत्वावरती आपलं सौंदर्य अवलंबून असतं. म्हणून चांगली कामं करत राहावीत. घोगले परिवार आज या धर्म कार्यामध्ये या सगळ्या शिवराजे फाउंडेशनच्या सोबत आहे, म्हणून त्यांचं पुन्हा एकदा कौतुक. अशीच सत्कर्माची कामं आपल्या हातानं घडावी एवढी आम्ही भगवान भोलेनाथाला प्रार्थना करू, कारण हीच आपल्या आयुष्याची शिदोरी आहे. ही शिदोरी आहे. आणि आपण खूप चांगल्या पद्धतीने शिवमहापुरांमध्ये प्रवास करत आहोत. कालपर्यंत आपण कथेमध्ये शिव पार्वतीचा विवाह सोहळा पाहिला आणि सगळं वऱ्हाड अगदी तयारीत मध्ये होतं. सगळ्यांना खूप आनंद होता. आपल्यालाच वेळेची घाई झाली म्हणून थोडंसं नाचणं असेल, गाणं असेल, आपल्याला शेवटच्या टप्प्यात पटकन आटोपून घ्यावं लागलं. आता सगळेजण खूप खूप आनंदामध्ये होते. शिव पार्वतीच्या विवाहाचे प्रतिकात्मक या कथेच्या माध्यमातून आपण सगळेजण साक्षीदार होतो. या जळगाव शहरामध्ये खूप आनंदामध्ये कालचा दिवस पार पडला. भोला गौरा को ब्याहने आया, बड़ा विकराल रूप बनाया. भोला गौरा को ब्याहने
भोले बाबा ने बड़ा
चांगल्या पद्धतीने शिव पार्वती यांचा विवाह सोहळा संपन्न झाला। आता या कथेला आपण पुढे घेऊन जाणार आहोत। शिव पार्वती कैलासामध्ये राहतात आणि पार्वती माता शिवजीची सुंदर स्तुती करतात। कैलास राणा शिवचंद्र मोडी फणींद्र माथा मुकुटी झळा कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोणता। भगवान भोलेनाथाची सुंदर स्तुती माता पार्वतीने केली आणि माता पार्वती भगवान श्री भोलेनाथाला प्रार्थना करतात, भोले बाबा तुम्ही अजन्मे आहात, माझे अनेक रूप बदलले, मी कधी गौरी झाले, कधी अपर्णा झाले, कधी चामुंडा झाले, कधी सती झाले, कधी सावित्री झाले, पण आता तुमच्यापासून माझा वियोग होऊ नये याच्यासाठी मला काहीतरी मार्ग सांगा। पार्वती वियोग होऊ नये याच्यासाठी एकच मार्ग आहे, सत्संग, अखंड सत्संग। मग स्वामी आपण सत्संग करूयात, रोज भगवत चिंतन, रोज एका शास्त्राचं चिंतन, रोज एक कथा। शिवजी माता पार्वतीला सांगतात, पण तिकडे तारकासुर नावाचा राक्षस, त्या राक्षसानं देवदेवतांना खूप त्रस्त केलं, देवतांना सळो की पळो करून सोडलेलं आहे, देवता त्रस्त झालेले आहेत, देवलोकामध्ये अस्वस्थता आहे आणि त्या तारकासुराला वरदान असं होतं की तो शिवपुत्राच्या हाताने मृत्यूला प्राप्त होणार, शिवपुत्रानं मारल्याशिवाय त्याला मृत्यूच येणार नाही। मग असा कुणीही प्रयत्न करू दे, स्वतः शंकरानं प्रयत्न करू दे, तरीही तो मरणार नाही, शिवपुत्राच्या हातनंच त्याचा मृत्यू। आणि शिवपुत्र तर अजून जन्माला आलेलाच नाही, आता कुठे विनवणी करून महादेवाचं लग्न लावून दिलेलं आहे, आणि त्यातही शिव पार्वती यांचा सत्संग, रोज धर्मचर्चा, रोज शास्त्रचर्चा, रोज एक पुराण। सगळ्या देवदेवतांना प्रश्न पडला की भोलेनाथाचं लग्न ज्या उद्देशानं आपण लावून दिलं तो उद्देश तर दुसरीकडेच राहिला, आणि यांचं तर रोज भजन, रोज कीर्तन, रोज पुराण, रोज कथा, आता काय करावं? सगळे देवदेवता भगवान भोलेनाथाकडे आले, भोलेनाथाची प्रार्थना करायला लागले। भोलेनाथाला शरण आले, भक्तिभावानं त्यांना शरण येऊन त्यांची विनंती करतात की भगवान आम्ही तुमच्या दरबारामध्ये शरण आलो, त्याचं एवढंच कारण आहे की राक्षस तारकासूर त्याचा भयंकर आम्हाला त्रास होतोय, त्यानं आम्हाला सळो की पळो करून सोडले, कुठल्याच देवताच्या हातनं त्याचा मृत्यू होत नाही, तो अजेय झालाय, आणि त्याला वरदान आहे शिवपुत्राच्या हातनं मरण येईल म्हणून, शिवपुत्राच्या हातून मरण येईल असं वरदान, आणि तुमचा पुत्र अजून जन्माला आलेला नाही, तुमचं लग्नच आम्ही त्या उद्देशानं लावून दिलं होतं की तुमच्या पोटी संतान जन्माला येईल। भोलेनाथ बोलले, देवतांनो जर आमचं लग्न झाल्यानंतर आमच्या पोटी पुत्र जन्माला येईल आणि तो तुमच्या मदतीला येईल, तुमच्यावरचं संकट दूर कराल, त्या उद्देशानं जर तुम्ही आमचं लग्न लावून दिलं असेल तर तुम्ही चूक केलेली आहे, कारण पार्वती ही सामान्य स्त्रीप्रमाणे नाही, ती साक्षात जगदंबा भवानी, ती भगवती, ती महामाया आहे, ती सामान्य स्त्रीप्रमाणे गर्भधारणा करू शकत नाही, ती जगत जननी आहे, ती माय भवानी, ती ब्रह्मचित्कला आहे। भोलेनाथ आमचा उद्देश तर तोच होता, आणि तुम्ही स्वार्थ भावनेने आमचा विवाह लावून दिला,
पण चला, तुम्हाला अभय देणं, तुमचं रक्षण करणं, तुमच्यावरचं संकट दूर करणं हे आमचं कर्तव्य आहे. पण पार्वती सामान्य स्त्रीप्रमाणे बाळाला जन्म देईल असं होऊ शकत नाही. मग देवा, तारकासूर मरणारच नाही. जर तुमचा संतानच जन्माला आला नाही तर तारकासूर मरणार नाही. आणि तसं जर झालं तर पूर्ण या सृष्टीमध्ये विस्कळीतपणा येईल. देवलोकामध्ये रोज एक नवीन संकट आहे. हा चाललेला अनर्थ थांबवा भगवान. भोलेनाथ बोलले, याला एक मार्ग आहे, तुम्ही एक करू शकता. काय? तुम्ही श्री विष्णू भगवंतानं समुद्र मंथनाच्या वेळेला जे मोहिनी रूप धारण केलं होतं, तर ते मोहिनी रूप भगवान श्री विष्णूला धारण करण्यासाठी सांगा. कदाचित त्या मोहिनी रूपाकडे पाहून जर तुमचा मार्ग, तुमचं जो काम आहे ते काम मार्गी लागलं तर ठीक आहे. सगळे देवदेवता श्री विष्णूकडे आले. विष्णू भगवंताला प्रार्थना केली, भगवान मोहिनी रूप तुम्हाला धारण करावं लागेल. पूर्ण देवदेवतामध्ये अस्वस्थता आहे. तारकासूर नावाचा राक्षस सगळ्यांना त्रास देतोय. जगाच्या कल्याणार्थ भगवान श्री विष्णू म्हणतात, काही हरकत नाही. भोलेनाथानं जर सांगितलं असेल मला मोहिनी रूप धारण करण्याकरता तर मी नक्कीच धारण करतो. भोलेनाथाच्या सांगण्यावरनं श्री विष्णूनं सुंदर असं मोहिनी रूप धारण केलं. सुंदर मोहिनी रूप. आणि ते एवढं सुंदर अप्रतिम मोहिनी रूप धारण करून जेव्हा भगवान श्री विष्णू भगवान भोलेनाथाच्या समोर आले तर भोलेनाथ भान विसरले. लीला आहे ही एक. ज्यानं काम जाळलाय तो असा सौंदर्य पाहून भुलणाऱ्यापैकी नाही. पण ही लीला आहे. जगाच्या कल्याणार्थ या दोन देवतांनी लीला केली. भोलेनाथ एवढे भांबावल्यासारखे झाले की मोहिनी रूपाच्या पाठीमागे पळायला लागले. मोहिनीराज भगवान पुढे पळतात, भोलेनाथ मागे पळतायत. भोलेनाथ त्यांच्यामध्ये काम निर्माण झाला आणि त्यांचं तेज पृथ्वीवरती पडलं. पण ते त्यांचं तेज पृथ्वीवर पडल्यावर कदाचित काही अनर्थ घडेल म्हणून अग्निदेवतेनं कबुतराचं रूप धारण केलं आणि कबुतरानं ते तेज त्याच्या चोंचेमध्ये पकडलं. त्याला भयंकर त्रास होऊ लागला त्या कबुतराला. आणि त्या अग्निदेवतेला त्रास झाल्या कारणानं चोंचेतून ती गरळ ओकली. त्यानं ती गरळ पहाडामध्ये जी पडली तर पहाडातून जी प्रवाहित झाली गंगेच्या पात्रामध्ये वाहिली. आणि ते तेज गंगेच्या पात्रामध्ये गंगा मातेनं तिच्या उदरामध्ये ते धारण केलं. त्यातून गंगा गर्भवती राहिली. गंगा माता गर्भवती आहे. भगवान भोलेनाथानं सर्व देवतांना सांगितलं, देवांनो काळजी करू नका, अल्प कालावधीमध्ये माझा पुत्र गंगेच्या पोटी जन्माला येईल आणि तुम्हाला त्रास देणारा तारकासूर, त्या तारकासुराचा तो वध करेल. देवता शांत आहेत, वाट पाहतायत की गंगेच्या पोटी हा पुत्र कसा जन्माला येईल. तर तिकडे गंगा माता गर्भवती झाली आणि गंगेनं एक सुंदर पुत्र जन्माला घातला. तिच्या प्रवाहामध्ये तो वाहत निघालेला होता शिवपुत्र. सुंदर असा तो पुत्र वाहतोय गंगेच्या पात्रामध्ये. त्याच गंगेच्या तटावरती ऋषींच्या पत्न्या, त्यांना कृतिका म्हणत होते, त्यांचं नाव कृतिका. तर त्या कृतिका ऋषी पत्न्या पुत्र प्राप्तीसाठी गंगेची प्रार्थना करत होत्या. गंगा माईची प्रार्थना करत होत्या, आई तुला आईचं अंतःकरण आहे, तू स्त्रीचं दुःख जाणतेस, आम्हाला संतान दे मा. म्हणून गंगा मातेची प्रार्थना. तसं तर गंगेचं खूप मोठं महत्व आहे. वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा. वाचेनं जर सकाळी उठल्याबरोबर किंवा स्नान करत असताना गंगा शब्दाचा जर उच्चार केला तर आपलं पाप धुवून जाण्याचं काम तिच्या नावामध्ये आहे. पण पूर्वी फार छान नावं ठेवल्या जायची. गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी अशी नावं ठेवल्या जायची. आपणही भजन करू.
हर हर गंगे हो गंगे हर हर गंगे 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 ओ गंगा मैया हर
गंगा मातेची प्रार्थना या कृतिका मातांनी केली, ज्या ऋषींच्या पत्न्या होत्या, 6 जणी होत्या त्या. गोड गंगेची प्रार्थना केली आणि अगदी काय म्हणतात ना की त्यांच्या हाकेला गंगा माऊली प्रसन्न झाली आणि या आईच्या पात्रामध्ये एक सुंदर पुत्र प्रवाहित झाला की जो शिवपुत्र होता. त्या बाळाला पाहिलं आणि या 6ही स्त्रियांनी त्या बाळाला उचललं आणि त्या बाळाला ओढायला लागल्या. त्या प्रत्येक जण म्हणते गंगेने मला दिला मुलगा. 6 जणी होत्या, मुलगा एकच वाहत आलेला होता. 6ही जणी म्हणतात की माझा मुलगा, माझा मुलगा, माझा मुलगा. लेकराला ओढायला लागलं. त्याचं बालरूप आहे याचं काहीच त्यांना लक्ष नाही, फक्त त्याला ओढतायत. त्या बाळानं शिवरूप धारण केलं, छोटंसं बाल शिवरूप. आणि ते बालक म्हणतंय माते मी शिवपुत्र आहे, असं माझी ओढाओढी करू नका तुम्ही. मी तुम्हा 6ही ऋषी स्त्रियांना, तुम्हा कृतिका मातांना माझी आई म्हणून स्वीकारेन. तुम्हा 6ही जणींना मी आई म्हणेल, पण मला असं तुम्ही ओढू नका. मी गंगेच्या गर्भातून प्रगट झालो आहे. तुम्हा 6 जणींचा माता रूपात मी स्वीकार करतो. 6ही ऋषी पत्न्यांना आनंद झाला. आता सगळ्यांना एकच घाई, बाळ तर 6 जणींचा आहे, मग मी त्याला अगोदर स्तनपान करणार, मी स्तनपान करणार म्हणून प्रत्येकीचं भांडण लागलं. आपण नाही का जागेवर बसायसाठी भांडण करतो, तसं त्यांचं पण भांडण लागलं. मी अगोदर स्तनपान करणार, मी अगोदर स्तनपान करणार. पण समजूतदारी फार महत्त्वाची असते. समजदारीनं समाधान मिळत असतं. जोपर्यंत समजदारपणा आपल्यामध्ये येणार नाही तोपर्यंत समाधान कधीच मिळू शकत नाही. मग काहीही करा. तर त्या 6 म्हणतात मी अगोदर स्तनपान करणार. त्यांच्यात भांडणं लागली. त्या बालकानं सांगितलं माते असं तुम्ही भांडण करू नका. तुम्हा 6ही मातेचं मी स्तनपान करतो. कार्तिक स्वामीला 6 मुख निर्माण झाली. 6 मुखाचे कार्तिक स्वामी आहेत. 4 तोंडाचे ब्रह्मदेव आहेत. तसं कार्तिक स्वामी म्हणतायत मी 6 मुख धारण करतो. तुम्हा 6ही मातेचं 6 मुखाद्वारे स्तनपान करतो. कार्तिक स्वामी महाराज त्यांना 6 मुख झाली. त्या बालकांना सांगितलं आई प्रत्येक मातेच्या घरी मी 6 महिने राहील. म्हणजे तुम्हा 6 ऋषी स्त्रियांकडे माझा 3 वर्षाचा कार्यकाल असेल. तुम्ही 6 महिने प्रत्येकीनं मला सांभाळा. 3 वर्ष मी तुमच्या सानिध्यात राहील. आणि आता विश्वामित्र नावाचे ऋषी तिथे आले. त्या ऋषींना प्रार्थना केली की या बाळाचं नामकरण करा. तर विश्वामित्र ऋषीनं त्या बाळाचं नाव ठेवलं, त्या शिवपुत्राचं नाव. कृतिका ऋषी पत्न्यांना या बालकानं आई मानलं म्हणून त्या बाळाचं नाव कार्तिक ठेवण्यात आलं. कृतिका या त्यांच्या आई होत्या म्हणून नाव कार्तिक असं नाव ठेवण्यात आलं. हे कार्तिक महाराज 6 महिने प्रत्येक आईकडे थांबणार असं ठरलं. खूप सुंदर पद्धतीने त्या बाळाचं संगोपन करतायत. आणि इकडे एक दिवस कैलासामध्ये आता माता पार्वतीचं लग्न होऊनही बरेच वर्ष झाले. माता पार्वती म्हणतात, त्यांना प्रश्न आहे पोटी संतान कधी जन्माला येईल. तेवढ्यामध्ये नारदजी आले. नारदजी गुरु आहेत माता पार्वतीचे. शिवजीला प्राप्त करण्यासाठी नारदजीला मार्ग विचारला होता की काय करू, मग तपश्चर्या करा असं सांगितलं होतं. माता पार्वती म्हणतात गुरुजी एवढे वर्ष झाले माझ्या लग्नाला, मी आई कधी होणार आहे. गंमत करून सांगते तुम्हाला, नारदजी पेटवण्याचं काम जाईल तिथे करतात. नारदजी म्हणतात माते
तुम्ही आई कधी होताल हे काय मला माहिती नाही, पण शिवजी तर पप्पा झाले आहेत. बाप रे बाप, माता पार्वतीचा तर बीपी स्लो झाला, टेन्शन मध्ये आल्या, भयंकर त्यांना टेन्शन आलं. नारदजी म्हटले, माता म्हणतात गुरुजी असं काय बोलता तुम्ही? नाही म्हणजे जे सत्य ते बोलतो, संत महात्मे कधी खोटं बोलत नसतात. पण विस्तारपूर्वक सांगा म्हणा नेमका प्रकार काय घडला. ते काहीच नाही, फक्त आगीचा गोळा टाकून मोकळे झाले. तसं काही लोकांचं तोंड हे स्फोटक असतं पहा, म्हणजे बोलण्याचा अर्थ व्यवस्थित न सांगता अगदी बॉम्ब टाकून मोकळे होतात. हे असं झालं बरं का. अरे त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी सांगा, काय प्रकार घडला तो सांगा, म्हणजे ऐकलेलं त्या माणसाला पचवता तरी येईल. पण काही लोकांच्या तोंडामध्ये बॉम्ब असतो, बॉम्ब. म्हणून अशा लोकांपासून सावध राहा. ऐकलं की लगेच व्हायबल व्हायचं नाही, थोडंसं स्वतःला सांभाळायचं, बॅलन्स ठेवायचं आपण आपल्या. चला ठीक आहे, काही जरी घडलं असेल ना, समोर जेव्हा येईल तेव्हा पाहून घेऊ, पण आत्ताच व्हायबल व्हायचं नाही. एक तर पहिली गोष्ट अशी आहे, तुम्हाला जर खरंच सुखी व्हायचं असेल ना, तर आपल्याबद्दल कोण काय चर्चा करतं ही गोष्टच ऐकू नका. खरंच तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर. नंतर एक ना असा एक असतो मधला उंदीर, तो काय करतो, दुसरीकडे काय काय चाललंय ना ते तिकडे ऐकतो ना आपल्याला येऊन सांगतो, म्हणजे आपल्या डोक्याला सुरुंग लावतो तो. तर असले मधले चमचे बंद करून टाका, की जे आपली बुद्धी खराब करतायत. कारण तुमच्याबद्दल कोणी जरी काही चर्चा केली तरी ती फक्त चर्चाच असते. ती तुमच्या जेव्हा समोर येईल, तुम्हाला समोर जेव्हा कोणीतरी बोलेल ना तेव्हा प्रतिउत्तर द्या. उगीच तिसरीकडे चर्चा चालली, अरे तुमच्या नावाची अशी अशी चर्चा चालली होती, ते ऐकून आपण इकडेच गोंधळून जातो आणि आपण विनाकारण विचारामध्ये जातो. अरे आपल्याबद्दल काय लोक विचार करतात. विचारच करू नका, कारण नाव ठेवणं हा लोकांचा जन्मसिद्ध हक्क. एक वेळेला मतदानाचा हक्क चुकवतील, पण नाव ठेवण्याचा हक्क लोक बजावल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून लोकांच्या घाणेरड्या चर्चेचा आपण आपल्या मनावर कधी परिणाम करून घ्यायचा नाही आणि आपल्या कानावरच येऊ नये याची व्यवस्था करा. जे चमचे आहेत ना त्यांना अगोदर बाजूला पळवून लावा. जे काय बोलायचं ना ते चांगलं बोल. माझ्याबद्दल कोण काय बोलतं ना चुकीचं ते मला सांगूच नको. काही लोकांची तोंड स्फोटक असतात, बॉम्ब भरलेला असतो त्यांच्या तोंडामध्ये. अशा लोकांना जवळ ठेवायचंच नाही, कारण काहीतरी बॉम्ब फोडल्याशिवाय ते राहत नाहीत. आणि सांगू तुम्हाला, चर्चा करणाऱ्यामध्ये हिंमत नसते की आपल्या समोर येऊन आपल्याला बोलावं. ते फक्त तिकडेच बोलत असतात. तेवढं सामर्थ्य त्यांचं नसतं की ते आपल्या समोर येऊन आपल्याला काहीतरी बोट दाखवून बोलतील म्हणून. तेवढी हिंमत त्यांची नसते. म्हणून आपण त्या गोष्टीनं कधी दुःखी व्हायचं नाही. लोकांचा स्वभाव आहे तो, किती चांगलं काम करा तरी नाव ठेवणार, एखादा चुकीचं काम करा तरी नाव ठेवणार. कारण नाव ठेवणं हा लोकांच्या आवडीचा विषय आहे. बरं, नाव ठेवणं यात नवीन तरी काय आहे? थोडासा विचार करा. काय नाव ठेवणं याच्यात नवीन काही नाही, ते पूर्वीपासून आलेलं आहे. आणि आपल्या जीवनात तर एवढं ते घडलंय. काय नाव ठेवणं हा प्रकार, जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा पहिलं काय ठेवतात? आपलं नावच ठेवतात ना. मग सुरुवातच जर नाव ठेवण्यापासून असेल तर भविष्यात त्याचा ताण का घ्यावा आपण? फक्त चांगली कामं करत राहा. नाव ठेवणं लोकांचा ते स्वभाव बनलेला आहे. एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. आणि पहा, जे काहीच करत नाही ना त्याला कुणीच नाव ठेवत नाही, हे सुद्धा लक्षात घ्या बरं का. देरे हरिण पलंगावरी, ज्याचं जीवन अगदी आल्हाद आहे, कसलेच कष्ट कसलाच त्रास ज्याच्या जीवनात नाही, जे फक्त आयतं खातंय, निवांत राहतंय, त्याला कोणी नाव ठेवत नाही. पण जे काहीतरी धडपड करतंय, काहीतरी कर्तृत्व करतंय, चांगल्या कामात पुढे पळपळ करतंय ना, मग चुकण्याची शक्यता आहे. माणूस आहोत आपण काही देव नाही की सगळीच कामं आपल्या हाताने चांगली होणार. तसं तर नाही ना. मग एखादी गोष्ट चुकली तर लोक काय करतात, त्या एकाच चुकीच्या गोष्टीकडे लक्ष देतात. त्यांना 99 कामं काय चांगली केली तिकडे दुर्लक्ष करतात. नेहमीच माणसानं एक चूक घडली ना तिला लक्ष देऊ नका, त्या माणसानं 99 कामे कोणती चांगली केली त्याच्यावर लक्ष द्या. ही समाज व्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी सुद्धा या गोष्टी फार गरजेच्या आहेत. एक उदाहरण सांगायचं मला तुम्हाला, की जगनिंदेचा कधी आपण विचार करायचा नाही, कधीच नाही. एक शेतकऱ्याचा बैल विहिरीत जाऊन पडला.
श्रद्धेय मिश्राजी महाराजांच्या मुखातून कदाचित तुम्ही ऐकलं असेल. एका शेतकऱ्याचा बैल विहिरीत जाऊन पडला, पण ती विहीर कोरडी होती, त्याच्यात पाणी नव्हतं. बैल पडला, बैल पडला, बैल पडला, सगळीकडे चर्चा चालू झाली. अरे बैल पडला. शेतकऱ्याकडे आले. अरे म्हणे बैल पडला तुझा. म्हणे पडू दे, आता काय करावं. म्हणे काय करावं, बैल तुझा आहे, बाहेर काढ त्याला. म्हणे असाही तो म्हाताराच झालेला आहे, त्याला काढून तरी काय कामाचा आहे, तो म्हाताराच झालाय, पडू दे तसाच. अरे बाबा पडू दे तसाच, तुझं झालं. तसं नाही हो, या बैलाला काढण्यासाठी किमान 10-15 हजार रुपये खर्च येईल मला, आणि हा बाहेर काढून विकला तरी तेवढ्या पैशाचा नाही. मग त्याच्यासाठी कशाला खर्च करू, नाही तरी असाही मरणार आहे आणि तसाही मरणार आहे, मरू दे त्याला त्याच्यामध्ये. लोक म्हटली गावाच्या जवळची ही विहीर, मरू दे त्याच्यात, तो मेला तर त्याचा घाणेरडा वास सुटेल, लोकांना त्रास होईल त्याचा. तो शेतकरी काय बोलला, एवढी तुम्हाला काळजी आहे ना गावाची, तर एक काम करा, तुमच्या घरातला कचरा, माती, उकिरडा काय असेल ना सगळं याच्यामध्ये आणून टाका, म्हणजे तो त्याच्या खाली दबून जाईल आणि त्याचा काही वास तुम्हाला येणार नाही. लोकाला सल्ला दिला त्या शेतकऱ्यानं. लोक म्हटले आता याच्या नको नादी लागायला, हा उद्धार झालेला आहे, याला काही त्याच्या बैलाची कदर नाही. लोकांनी घरातला कचरा आणावा, गाडी भरून भरून खाली त्या बैलाच्या अंगावर टाकावा. बैल असेल, कुठलाही पशु असेल, कुठलेही जनावर असेल, त्यांना सवय आहे ते अंगावर कुठली वस्तू थांबू देत नाहीत, अंग झटकतात. बरोबर, जरा लक्ष करा, आठवा थोडस. कोणताही प्राणी असू द्या, त्यांना अंग झटकण्याची सवय आहे. शेतकऱ्यांनी गाडी भरून भरून विहिरीमध्ये कचरा टाकला की बैल काय करायचा, अंग झटकायचा आणि त्या कचऱ्यावर उभा राहायचा. लोक माती आणतच होते, कचरा आणतच होते, टाकतच होते. टाकलं की तो अंग झटकायचा, पुन्हा त्या कचऱ्यावर उभा राहायचा. पाहता पाहता अर्धी विहीर भरत आली, बैल अर्ध्यापर्यंत वर आला. लोकांच्या पाहतात लोक, अरे हा काय त्याच्या खाली दबना, त्या माती खाली काय बैल दबना, तो दबावा, तो मरावा, याच्यासाठी लोकांचं काही कचरा आणणं, माती आणणं थांबतच नव्हतं, आणतच होते. आणता आणता सगळी गच्च विहीर भरली. अंगावरचा कचरा झटकत 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 बैल थेट उंचावर आला. विहीर पूर्ण भरली, बैल बाहेर निघाला. बैल बाहेर निघाला. शेतकऱ्याला लगेच पकडला आणि कामाला जोडला. आता याच्यातून काय शिकायचं, तर या कथेतून आपल्याला शिकायचंय, जग निंदेचा कचरा आपल्या अंगावर टाकणारच आहे. किती चांगलं काम करा, शेतकऱ्याच्याकडे काही कमी काम केलं होतं का त्या बिचाऱ्या बैलानं? कितीही राबा, कितीही चांगली कामं करा, तुम्हाला लोक काही ना काही निंदेचा कचरा तुमच्या अंगावर टाकणारच आहेत. पण तुम्ही गोंधळून जाऊ नका, मनोबल कमी होऊ देऊ नका, खचू नका, विचारात जाऊ नका, अरे मी काहीच केलं नाही, माझ्याबद्दल ही लोक अशी चर्चा करतायत, असं गोंधळून जायचं नाही. तो निंदेचा कचरा बैलासारखा काय करायचा, आपण झटकून द्यायचा, त्या कचऱ्याला खाली दाबायचं, आपण वरती चढायचं, आपली प्रगती होत राहणार आणि कचरा टाकणारे थकून जाणार. निंदा करणं हा लोकांचा स्वभाव आहे. काही लोकांना बॉम्ब टाकायची सवय असते, त्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण, त्या लोकांच्या तोंडालाही कधी लागायचं नाही आपण. सामाजिक जीवनातल्या काही गोष्टी जर आपण आपल्या आचरणात आणल्या ना, तर खरंच माणसाला सुखी व्हायला वेळ लागणार नाही. झोपडीमध्ये सुद्धा तुम्हाला स्वर्ग अनुभवायला मिळेल, झोपडीमध्ये सुद्धा. कथा कीर्तनांचा उद्देशच एक आहे की एक गोष्ट लक्षात घ्या. काही लोक म्हणतात आम्ही खूप कष्ट केले की आम्हाला खूप धन मिळेल. ठीक आहे, माणसानं कष्ट करावेत, माणसानं प्रयत्न करावेत, माणसानं प्रयत्नवादी असावं, देरे हरी पलंगावरी असल्या जीवनाला शून्य किंमत आहे. कर्तृत्व करावं माणसानं. यश आणि अपयश हे भगवंताच्या स्वाधीन करावं. देवा, यश द्यायचं का अपयश द्यायचं हे तुझ्या हातामध्ये आहे, आम्ही कर्तृत्व करणार. पण तुमच्या कष्टाला फळ किती द्यायचं हे त्याच्या हातात आहे. इथपर्यंत की तुम्ही तुमच्या नशिबात घेऊन आलेला आहात. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला धन किती मिळणार, तुम्हाला मान किती मिळणार आणि तुम्हाला अन्न कुठे किती खायला मिळणार हे तुम्ही तुमच्या नशिबानं घेऊन लिहून आलेला आहात. तुमच्या प्रारब्धात आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. मग
तुम्हाला हे सगळं तुमच्या नशिबानुसार मिळणार आहे, तर सुख दुःख घ्यायचं किंवा दुःखी व्हायचं काहीच कारण नाहीये. फक्त गरज कशाची आहे तुम्हाला? जी सामाजिक विचारसरणी आहे किंवा समाधानकारक जे साधू संतांचे वाक्य आहेत ते ऐकावेत आणि जे मिळालंय त्याच्यात आपण समाधानी राहावं. हा, नवीन मिळवण्यासाठी प्रयत्न करा, पण एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून दुःखी होऊ नका. प्रयत्न करत राहा, पण दुःखी व्हायचं नाही. आणखी नवीन प्रयत्न करायचे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत असाल आणि त्या गोष्टीला तुम्हाला यश येत नाही, तुम्हाला मिळत नाही, तर नाराज होऊ नका. असं म्हणू नका मी एवढा खर्च केला किंवा मी एवढे कष्ट घेतले, मी एवढे प्रयत्न केले तरी मी फेल झालो. तसं नाही. देवानं तुमची नियुक्ती दुसऱ्या कामासाठी केलेली आहे. भलेही काम तुमच्यासाठी नसेल, पण देवानं तुमच्यासाठी दुसऱ्या कामाचं नियोजन लावलेलं आहे. हे तुमच्या मनाला समजावून सांगा, पण दुःखी होऊ नका. उदासीनता ही माणसाच्या जीवनाला संपवणारी आहे. सदा प्रसन्न असावं, गुलाबाच्या फुलासारखं टवटवीत. नाही तर काहीची तोंड असे असतात, घड्याळामध्ये सारे काटे एका जागेवर झालेले असतात. घड्याळाचे सर्व काटे एका जागेवर येतात आणि काट्यांचं टोक वरच्या दिशेला असतं. तेव्हा घड्याळात किती वाजतात? हा जळगाव. तसं जर तोंड असेल तर आम्ही विचारावं, भैया क्यों रोते हो? भाई सूरत ही ऐसी है. असं नको व्हायला. एवढं सुंदर भगवान परमात्माने आपल्याला सगळ्यात मोठी संपत्ती दिले, इंद्रिय हात पाय कान. ही सगळ्यात मोठी संपत्ती भगवंतांना आपल्याला दिली आहे. दुःखी व्हायचं नाही, हार मानायची नाही. कधी जर दुःखी झालात ना, तर काल परवा आपल्याकडे 2 दिवस ते बाबा आले होते ना, बिचाऱ्यांना एकच पाय होता ना. देवाचे लाख धन्यवाद माना देवा. 2 पाय, 2 हात, 2 डोळे, 2 कान आणि 1 नाक तू आम्हाला दिलंस. तुझे कोटी उपकार आहेत. तू धन दिलं नाही, तू घर दिलं नाही, याच्यासाठी कधी रडायचंच नाही, कारण ते तुम्ही तुमच्या नशिबानं घेऊन आलेले आहात. तुम्हाला 10 मजली इमारत मिळणार का झोपड्यात राहणार हे तुमच्या प्रारब्धावर अवलंबून आहे. त्याच्यासाठी देवाला कोसळू नका. चांगली कर्म करत राहा. या जगामध्ये ज्याचं कर्तृत्व चांगलं आहे त्याचंच नाव होतं. कोट्यावधीची श्रीमंती असणाऱ्या माणसाचं नाव एवढं मोठं नाहीये जेवढं नाव जगासाठी सेवा करणाराचं मोठं राहतं. माझ्या दादांनो, एक गोष्ट मला आठवून सांगा. 700 वर्षापूर्वी या जळगाव शहरातला श्रीमंत माणूस कोण होता, की जो जळगाव शहरामध्ये 1 नंबर श्रीमंत होता? जरा सांगा मला, आठवण करून तुम्ही सगळ्यांनी. 700 वर्षापूर्वी या शहरात श्रीमंत कोण होता? हे जळगाव, सांगा पटकन. 700 वर्षापूर्वी आपल्या गावातला श्रीमंत व्यक्ती कोण? बरं जाऊ दे, आपल्या गावातला नाही सांगता येणार. महाराष्ट्रातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण 700 वर्षापूर्वीचा? जरा सांगा मला, की जो धनानं खूप मोठा आहे, प्रचंड मोठं धन होतं त्याच्याकडे. सांगता येईल का? झोपल्या का? सांगता येईल तुम्हाला? नाही. पण 700 वर्षापूर्वीचा ज्ञानेश्वरी लिहिणारा साधू मला सांगा, की ज्या साधूनं जगासाठी जीवन वाहिलं. काय नाव आहे त्यांचं? हा, संत ज्ञानेश्वर महाराज. 700 वर्षापूर्वी आकाशामध्ये जी उडाली आणि या जळगावच्या बाजूला मुक्ताईनगर रूपानं जी साकार झाली, या प्रभागाचा जिने उद्धार केला, त्या ब्रह्मचितकलेचं, त्या मुक्त शक्तीचं नाव मला सांगा, की जी जगाच्या कल्याणासाठी अर्पित झाली. आदि शक्ती मुक्ताबाई. 700 वर्षापूर्वीचे संत सांगता येतात, 700 वर्षापूर्वीचा श्रीमंत सांगता येत नाही. म्हणून आपलं मोठेपण कशात आहे लक्षात घ्या. चांगली कामं करण्यामध्ये मोठेपण आहे आपलं. एक चांगला विचार, आपल्या तोंडून बाहेर पडलेला चांगला विचार जर एखाद्याचं जीवन सुंदर बनवत असेल, तर खऱ्या अर्थानं तुम्ही जगातले 1 नंबरचे श्रीमंत आहात. 1 नंबरचे श्रीमंत आहात. म्हणून जे मिळालंय भगवत कृपेनं त्याच्यामध्ये समाधान माना. चांगल्या कामामध्ये वेळ घालवा, जगनिंदेमध्ये वेळ घालवू नका आणि कुणाचं काहीतरी ऐकून स्वतः विचलित होऊ नका. या कानांवरती स्वतः ताबा ठेवा. इंद्रिय तर आपलीच आहेत, पण आपल्याच ताब्यात नाहीत. इंद्रिय आपलीच आहेत, पण सत्य सांगा, आपल्या ताब्यात आहेत का ती? नाही ना. दुसऱ्याचं ऐकल्यावर आपण का गोंधळून जातो? म्हणजे आपल्या कानांना आपण सवय नाही लावलेली. कोणी काहीही भरावं आपल्या कानात आणि आपण गोंधळून जावं. अगोदर आपली इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवायला शिका. माता पार्वती का गोंधळल्या? कोणी बॉम्ब सोडला? नारदजीनं बॉम्ब फोडला तिथे जाऊन. म्हणजे तुम्ही आई होणार का नाही ते काही माहिती नाही, पण शिवजी तर पप्पा झालेले आहेत. माता पार्वती जाम टेन्शन मध्ये. आता हा तर भोळा बाबा. शिवजी आले फेरीवरनं.
आणि माता पार्वती अशा रागात. रुसणं हे महिलांचं शस्त्र आहे, साधन आहे. रुसणं फुगणं म्हणजे घरातून मालक बाहेर जाईपर्यंत फ्रेश असतात आणि मालक दुपारी जेवणाला जर घरी आले आणि या जर रुसलेल्या दिसल्या तर यांचं जेवणाची जी भूक असते ना ते भूकच पळून जाते. हे पंक्चर होतात जागेवर. यांना वाटतं माझं काही चुकलं काय. पहिला प्रश्न असतो काय, माझं काही चुकलंय की काय. बरोबर आहे का जळगावकर? म्हणजे तुम्ही अगोदर घरून बाहेर जाताना फ्रेश असता आणि कामावरून घरी दुपारी जेवणाला गेले आणि तुमच्या लक्ष्मीचा चेहरा जर उतरलेला असला तर सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला पडतो, तिला काय झालं नाही, तुम्ही कुठे चुकलात का काय, हा प्रश्न असतो. माता पार्वती रुसलेल्या. शिवजी घाबरले, माझं काही चुकलं की काय, काय झालं असेल. मग जरा काळजीपूर्वक धाडसानं विचारलं, पार्वती का रुसली, काय झालं तुला. मला एक गोष्ट ऐकायला आली. अगं काय ऐकायला आलं तुला, ऐकलं ते खरं आहे का. अगं मला कळेल तर मग मी सांगेल खरं का खोटं. अहो मला असं कळालंय तुम्ही वडील झालात. म्हणे हो. काय वडील झाला कधी, 3 वर्ष झाले. माता पार्वती तर जाम टेन्शन मध्ये. भोलेनाथ हे काय बोलताय तुम्ही. म्हणजे सत्य बोलतो, तू तर बोलली मला खरं खरं सांगा, सत्य सांगा, आणि खोटं बोलणं मला जमत नाही. पार्वती 3 वर्ष झाले, सगळं मला खरं खरं सांगा नाही तर पहा. शिवजी म्हटले का अक्षर पण खोटं बोलणार नाही. देवतांनी आपला विवाह एका उद्देशानं लावलेला होता की आपल्या पोटी संतान जन्माला यावी आणि तारकासुराचा वध व्हावा. पण पार्वती आपण सत्संगामध्ये होतो, रोज आपण कथा कीर्तन करत होतो. तुझ्या पोटी पुत्र जन्माला यावा या गोष्टीकडे आपलं लक्ष नाही. मध्यंतराच्या काळात देवता आले आणि देवांनी मला विनंती केली की तुमचा पुत्र हा आम्हाला पाहिजे. मग देवतांनी भगवान श्री विष्णूला मोहिनी रूप धारण करायला सांगितलं. त्या मोहिनी रूपाकडे मी पाहिलं, मी भांबावून गेलो. माझं तेज जे पृथ्वीवर पडू लागलं ते अग्निदेवतानं चोंचेमध्ये कबुतराचं रूप धारण करून धरलं. पुन्हा ते पहाडामध्ये काटेरी वनात पडलं, तिथून गंगेच्या पात्रात प्रवाहित झालं. गंगा गर्भवती झाली आणि आता 3 वर्षाचा माझा मुलगा झाला. माता पार्वती एवढ्या रागात आल्या. माता पार्वतीला रागात येऊन शाप दिला, देवतांनो माझा आई होण्याचा अधिकार तुम्ही संपवला. माझा शाप आहे तुम्हाला, तुमच्या सुद्धा पत्न्या गर्भधारणा करून कधीच आई होणार नाही. तुमच्या सर्व स्त्रिया वांझ होतील. आणि अग्निदेवतेला शाप दिला, अग्निदेवा तू सुद्धा या नीच कृत्यामध्ये सहभागी झालात. माझ्या पतीचं तेज तुम्ही तुमच्या तोंडात धरलं तर माझा शाप आहे, तुमच्या ज्या ज्वाला आहेत त्या काळ्या पडतील. अग्नी किती दाहक आहे, किती तेजस्वी आहे, किती प्रकाशमान आहे, लालबुंद आहे, पण त्याची ज्योत कशी आहे, काळी आहे. शाप दिला. भोलेनाथ सांगतात, पार्वती हे काय केलंस तू. अगं देवतांना शाप द्यायचं काहीच कारण नव्हतं. तू स्वतःचा अभ्यास कर. म्हणजे काय चुकलं माझा आई होण्याचा अधिकार यांनी संपवला. माझं काय चुकलं. पार्वती स्वतःला ओळख. तू सामान्य स्त्रीप्रमाणे गर्भधारण करू शकत नाही. तू जगत जननी आहे, तू जगदंबा आहे, तू ब्रह्मचित्कला आहे, तू माया आहेस. स्वतःला ओळख. तू या पूर्ण ब्रह्मांडाची माया आहेस, माऊली आहेस, जननी आहेस. सामान्य स्त्री नाहीस तू. माता पार्वतीला स्वतःची चूक लक्षात आली. याच क्रोधामुळे मागे अनर्थ झाला होता. माझा सती रूपात तुमच्यापासून वियोग झाला होता. देवा पुन्हा एकदा चुकले मी, मला क्षमा करा, मला माफ करा. पार्वती तुला तर मी माफ करतो, पण तू एक काम कर, या देवस्त्रियांना उपशाप दे. माता पार्वतीनं देवस्त्रियांना उपशाप दिला. भोलेनाथानं सुद्धा त्याला सहमती दिली की देवस्त्रिया मनानं एखाद्या मुलाचा कल्पना करतील, संकल्प करतील तर मानसिकरित्या त्यांना मुलगा होईल, असं त्यांना वरदान मिळालं. आता माता पार्वतीला इच्छा निर्माण झाली, स्वामी मी रागात काहीतरी बोलून गेले, पण मला आपला जो तुमचा पुत्र आहे ना त्या पुत्राची कथा सांगा. मला पूर्ण कार्तिक स्वामीच्या जन्माची कथा सांगितली की कार्तिक कसे जन्माला आले, कृतिका माताने त्याचा कसा सांभाळ केला, गंगेच्या उदरी गर्भधारणा कशी झाली.
गंगेच्याच पोटी शंकराचा पहिला पुत्र जन्माला येईल, याला सुद्धा पार्वती कारण आहे. काय कारण आहे म्हणे? पार्वती तुझ्या वडिलांचं नाव काय म्हणे? हिमालय राजा. हिमालय म्हणजे पहाड, पहाड म्हणजे पर्वत, पर्वताची पार्वती. म्हणजे पहाडाच्या पोटी तुझा जन्म झाला. त्याच पहाडाची एक मुलगी आहे तुझी मोठी बहीण. कोणती? पहाडातूनच जन्म आहे गंगेचा. म्हणजे गंगा ही तुझी बहीण आहे. तुम्ही नात्यानं बहीण लागता. माझ्या प्राप्तीसाठी पार्वती, जशी तू तपश्चर्या करत होती ना, तशी माझ्या प्राप्तीसाठी गंगा सुद्धा तपश्चर्या करत होती. पण मी तुझ्या हाकेला धावलो आणि गंगेला मी प्राप्त झालो नाही. गंगा नाराज झाली. जेव्हा मी गंगा जटामध्ये धारण केली होती, भगीरथाच्या त्या हाकेला ओ देत गंगा स्वर्गातून पृथ्वीवर येणार, तेव्हा ती गंगा मी माझ्या जटेमध्ये धारण केली. ती गंगा खालीच जात नव्हती, प्रवाहित होत नव्हती. मी विचारलं, गंगा तू जगाच्या कल्याणासाठी पृथ्वीवरती अवतरित होणार, माझ्या जटेतून तू बाहेर का येत नाही? तेव्हा तिनं सांगितलं, भोलेनाथ तुम्ही पती म्हणून मला मिळावेत याच्यासाठी मी खूप तपश्चर्या केली होती, पण तुम्ही पार्वतीला प्राप्त झालात, मला प्राप्त झाला नाहीत. आता मी तुम्हाला सोडणार नाही, तुमच्यापासून दूर जाणार नाही. पार्वती असं करू नको, गंगा असं करू नको, असं भोलेनाथ बोलले. गंगा माता म्हणते की मला 2 वरदानं द्या, तेव्हाच मी प्रवाहित होईल तुमच्या जटेमधून. सांग तुला काय वरदान पाहिजे? म्हणे मला पहिलं वरदान पाहिजे. गंगा मातेनं मागितलं, मला तुमची मानसिक पत्नी म्हणून स्वीकारा. काय म्हणते गंगा माता? मी तुमची मानसिक पत्नी म्हणून मला स्वीकारा, आणि तुमची जी पहिली संतान जन्माला येईल ती माझ्याच उदरात जन्माला येईल, हे 2 वरदान मला पाहिजे. भोलेनाथ तथास्तु बोलले. पार्वती तेव्हा तिला दिलेली वरदानं, त्या कारणानं ही गंगा तू माझ्या मांडीवरती आहे आणि एक माझ्या मस्तकावर आहे. ही तुझी नात्यानं सवत लागते, पण तुझी ही बहीण आहे. माता पार्वती शांत झाल्या. चला, माझ्या बहिणीचा का माझा का पुत्रच आहे. मला माझ्या कार्तिकाला पाहायचंय स्वामी, मला कार्तिक पाहायचा आहे. आणि मग कार्तिक 3 वर्षाचे झाले. 3 वर्षाच्या कार्तिकाला ज्यांनी पेटवलं तेच नारदजी घेऊन आले. नारदजी जिकडे जाईल तिकडे काहीतरी बोलून गोंधळ करतात निर्माण. नारदजींना आदेश दिला, नारदजी जा घेऊन या कार्तिकाला. कार्तिकजीला घेऊन आले आणि कार्तिकाचा जन्मोत्सव मग कैलासामध्ये साजरा करण्यात आला. 3 वर्षानंतर श्री विष्णूने किरीट, मुकुट, बाजूबंद दिले. लक्ष्मीने दिव्य संपत्ती दिली. शिवजीने शूल, पिनाक, फरशा, बाण, त्रिशूल दिला. पार्वतीने चिरंजीव होण्याचा आशीर्वाद दिला. अनेक देवदेवतांनी अनेक सुंदर सुंदर वस्त्र, अलंकार, आभूषण कार्तिक स्वामींना दिले. माता पार्वतीनं मोर हे वाहन आपल्या कार्तिक स्वामीला दिलं. बोलिये कार्तिक महाराज की जय. आणि कार्तिक स्वामीला आशीर्वाद दिला. काय? कार्तिका, गंगेच्या पोटी जन्माला आलात तुम्ही. पवित्र असणारी गंगा माता ती तुमची आई आहे, म्हणून आम्ही तुम्हाला वरदान देतो. कार्तिक महिन्यामध्ये गंगा स्नानाला महत्त्व असेल. म्हणून जो कार्तिकाचा महिना आहे तो मराठी महिन्यामध्ये, त्या महिन्यामध्ये गंगेच्या स्नानाला खूप मोठं असं महत्त्व आपल्याकडे आहे. सुंदर भजन करू. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर. खाली बसलेल्या भाविकांनी आपल्या तोंडानं नमः शिवाय या मंत्राचा उच्चार
शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः